तूळ राशीसाठी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात घडणार 4 मोठे भयंकर चमत्कार. कर्माचा अध्याय सुरू. जे थांबलं होतं ते पुन्हा हलायला लागणार आहे. तूळ राशीच्या आयुष्यात असा एक काळ गेला जिथे सगळं असूनही काहीच नव्हतं. लोक होते पण आधार नव्हता. मेहनत होती पण त्याचं फळ नव्हतं. न्यायाची अपेक्षा होती पण शांतता होती. तुम्ही स्वतःलाच प्रश्न विचारला, मी चुकतोय का? मी जास्त चांगला वागतोय का? माझ्याच नशिबात हे सगळं का? पण सत्य वेगळं होतं. तूळ राशीने जे सहन केलं ती कमजोरी नव्हती, ती कर्माची परीक्षा होती. आणि प्रत्येक परीक्षेला एक वेळ असते जिथे उत्तरपत्रिका तपासली जाते. जानेवारीचा दुसरा आठवडा तो क्षण घेऊन येतो. हा आठवडा फक्त दिवस बदलत नाही, तो काळाची दिशा बदलतो. इथून पुढे गोष्टी योगायोगाने घडत नाहीत, तर त्या कर्माच्या हिशोबाने घडतात. 4 चमत्कार, 4 टप्पे, अनेक नवीन अध्याय ज्याची सुरुवात आताच होत आहे. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशीचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे वार्षिक व मासिक भविष्य व भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओला अवश्य पहा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला चमत्कार, अन्यायाचा पूर्णविराम आणि कर्माचा पहिला न्याय. तूळ राशीच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा म्हणजे तुम्ही कायम शांत राहिलात, पण समोरच्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. कोणी तुमच्यावर, तुमच्या प्रामाणिकपणावर संशय घेतला, कोणी तुमच्या शब्दांचा अर्थ फिरवला, कोणी तुमच्या मेहनतीचं श्रेय स्वतः घेतलं आणि तुम्ही गप्प राहिलात. कारण तुम्हाला वाटलं सत्य एक ना एक दिवस समोर येईल. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हेच सत्य हालचाल करायला लागतं. ज्या ठिकाणी तुम्हाला दोष दिला गेला तिथे प्रश्न विचारले जातील. ज्या गोष्टी लपवल्या गेल्या तर उघड व्हायला लागतील. तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. परिस्थितीचं तुमच्यासाठी बोलेल. काही लोक तुमच्याकडे पाहताना नजर खाली करतील, काही लोक अचानक गप्प होतील आणि काही लोक तुमच्यापासून स्वतःहून दूर जातील. हा सूड नाही, हा कर्माचा न्याय आहे, जो शांतपणे पण अचूकपणे काम करतो. दुसरा चमत्कार, थांबलेल्या नशिबाला अचानक गती. तूळ राशीच्या आयुष्यात एक विचित्र टप्पा होता जिथे सगळे प्रयत्न करूनही परिणाम मिळत नव्हते. तुम्ही योग्य लोकांशी बोललात, योग्य ठिकाणी मेहनत केली, पण वेळ तुमच्या बाजूने नव्हती. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ही वेळ बदलते. एक फोन येतो, एक मेसेज मिळतो, एक भेट ठरते आणि त्या क्षणी थांबलेली चक्रे फिरायला लागतात. ज्या गोष्टीसाठी तुम्ही अनेक महिने वाट पाहिली ती गोष्ट काही दिवसात घडायला लागते. हे अचानक घडेल म्हणून ते चमत्कार वाटेल. तुमचं नशीब बदलतंय कारण कर्माचा पहिला अध्याय पूर्ण झाला आहे आणि आता पुढच्या पायरीवर नेण्याची तयारी सुरू आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेदभविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिसरा चमत्कार, नात्यांमधील पडदा हटतो. हा चमत्कार थोडा वेदनादायक आहे, पण तोच सगळ्यात मुक्त करणारा आहे. तूळ राशीने अनेक नाती मनापासून जपली, पण सगळ्यांनी तेवढीच प्रामाणिकता दाखवली नाही. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात नात्यांमधील मुखवटे पडायला लागतील. कोणी अचानक दुर्लक्ष करेल, कोणी थंडपणे वागेल, कोणी तुमच्याशी बोलणं कमी करेल आणि हे पाहून तुम्हाला वाईट वाटेल. पण त्याच वेळी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट कळेल, कोण तुमच्यासोबत आहे आणि कोण फक्त सवयीने होतं. हा काळ नात्यांचा शेवट नाही, तो नात्यांची शुद्धीकरण प्रक्रिया आहे. जे खरे आहे ते अजून घट्ट होतील आणि जे खोटे आहे ते आपोआप गळून पडतील. चौथा चमत्कार, अजून बदलणारी तुम्हीच व्यक्ती. हा चमत्कार बाहेर कोणाला दिसणार नाही, पण तो तुमच्या संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तूळ राशीच्या मनात एक शांत स्थैर्य निर्माण होतं. तुम्ही कमी विचार करायला लागाल, कमी घाबरायला लागता आणि जास्त स्पष्ट निर्णय घ्यायला लागता. जिथे आधी तुम्ही शांत थांबत होता तिथे आता तुम्ही ठामपणे उभे राहता. जिथे आधी तुम्ही सहन करत होता तिथे आता मर्यादा आखता. हा बदल हळू असतो पण खोल असतो आणि हाच कर्माचा पहिला अध्याय आहे. जिथे तुम्ही स्वतःला पुन्हा शोधता आणि स्वतःच्या नेतृत्वाचं आयुष्य स्वतःच्या हातात घेता. हा शेवट नाही, हा नियतीचा नवा अध्याय आहे. तूळ राशीसाठी जानेवारीचा दुसरा आठवडा एक फळ नाही, जिथे जुना त्रास मागे राहतो आणि नवीन समज पुढे येतो. इथे काही मिळेल, काही सुटेल, काही लोक दूर जातील आणि काही गोष्टी कायमच्या जवळ येतील. पण एक गोष्ट नक्की आहे, तुम्ही आता पूर्वीसारखे राहणार नाही. कर्माचा पहिला अध्याय तुम्हाला कमजोर बनवण्यासाठी नाही, तर तो तुम्हाला जागृत करण्यासाठी आहे. जे हरवलं ते परत यायला सुरुवात होईल, जे अडकले ते सुटायला लागेल आणि जे अन्यायाने नेलं त्याचा हिशोब आपोआप पूर्ण होईल.
जर हा संदेश ऐकताना तुमच्या मनात काही हललं असेल तर समजून घ्या, हा योगायोग नाही, हा तो क्षण आहे जिथे नियती तुम्हाला सांगते आता पुढचा प्रवास तुझा आहे. आणि म्हणूनच हा व्हिडिओ इथे संपत नाही, कारण तुमचं नवं आयुष्य इथूनच सुरू होत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.